आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं बाळा? अगं झोपा बघू आता, चला। आजी मला काहीतरी वेगळंच वाटतंय। काय झालं? काय होतंय? काही त्रास होतोय का? झोप लागत नाही का तुला नीट? काय झालं? आजी तुझ्या मांडीवर रोज जसं झोपून वाटतं ना तसं नाही वाटत आहे। आजी तू अशी साडी का नेसायला लागलीस? त्याच्यामुळे मी तुझ्या मांडीवर झोपले असं वाटतच नाहीये मला। दुसरंच कोणीतरी असं वाटतंय। मला तू अशी नाही आवडलीस। मला आधीसारखी आजी हवी आहे। काय सांगू बाळा, मला सुद्धा मी अशा रूपात नाहीच आवडत आहे। मला सुद्धा पुन्हा तुझी आजीच व्हायचंय, अगदी आधीसारखी। मग हो ना आजी आधीसारखी। अगोदरची साडी नेस, किती मऊ मऊ असायची ती। ही खूप टोचते मला। तुला तर फक्त ही साडी टोचते ग, मला तर ही अशा रूपातली लक्ष्मीच टोचते। म्हणजे काही नाही। सांग ना आजी, तू परत कधी होणार माझी पहिल्यासारखी आजी? लवकरच माझं या साडीचं काम संपलं ना की ताबडतोब मी पुन्हा एकदा तुझी लक्ष्मी आजी होणार। नक्की। आता झोपणार तू? ऐकणार ना आजीचं? चला या आता जो जो करा बघू। हा शाबाश। अगं काय झालं? कुठे चालली तू? अगं 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 सावकाश। काय हवंय मला सांग ना बाळा। इकडे मी आणून देते, काय हवंय सांग मला। एक मिनिट आजी। काय ग बाळा? अगं तिकडे कपाटातनं काय हवंय तुला? आनंदी आता कशाला काढतेस राजा ते? काय चाललंय बाळा तुझं? ही साडी कशाला हवीये तुला? हे काय करतेस तू? सावकाश सावकाश। काय आता पण मला छान झोप लागली। वाव किती मऊ मऊ आहे। अहो कुठे गेला होता तुम्ही? लक्ष्मी, अगं नोकरीच्या संदर्भात एक मीटिंग होती, त्या मीटिंग करता गेलो होतो। तुम्ही नोकरी करायचं बघताय? हो अगं, पीएफ चे पैसे काय आयुष्यभर पुरणार आहेत का आपल्याला? खरं आहे तुमचं, कमाल आहे नाही? इथे तुम्ही हातात पैसे असून सुद्धा नोकरीचा विचार करताय, आणि तुमची मुलं तुमच्या पैशांच्या जीवावर पायावर पाय ठेवून आराम करायचा विचार करतायत। मुलांचं काय घेऊन बसलीस? नको गं विचार करूस त्यांचा। आधी मला सांग, उद्या तू कुठली साडी नेसणार आहे? तुला माहिती आहे ना, उद्याचा दिवस हा खास दिवस आहे। उद्या मला माझ्या लक्ष्मीला छान सजलेला पाहायचंय बघ। नको, खरं सांगू तुम्हाला, हा संतोष रोज जे काही वागतोय ना ते बघितल्यानंतर काही साजरं करावंसं वाटत नाहीये मला। अगं आपला संतोष कसा आहे तुला माहितीये ना, त्याचा काय एवढा विचार करतेस? अगं संतोषला बोलून आपल्याला शीण येईल, पण त्याचा अगोचरपणा काही कमी व्हायचा नाही। नाही हो, आपण पुन्हा कधीतरी साजरं करू हे सगळं। अगं असं कसं? उद्याचा दिवस आपण पुन्हा कधीतरी कसा काय साजरा करू शकणार आहोत? ते काही नाही, उद्याचा दिवस आपण उद्याच साजरा करायचा आहे। अहो कळलं की नाही? अहो काय तुम्ही? हॅलो, आपल्या कडक लक्ष्मी आणि रौद्र श्रीनिवासच्या प्रवासात अजून एक मदत हवी आहे।
जानू, आज कितीतरी दिवसांनंतर माझं मन हलकं झाल्यासारखं वाटतंय. खरंच खूप रिलॅक्स फील करतोय मी. जानू, तू माझं आयुष्य बदलण्यासाठी माझी खूप हेल्प करतेस, खूप एफर्ट्स घेतेस आणि मला खरंच कळत नाही की मी तुझे आभार कसे मानू. म्हणून मी ठरवलंय की मीही तुझ्यासाठी, तुला स्पेशल फील करण्यासाठी खूप काहीतरी स्पेशल करणार आहे. उद्या आपल्या घरी खूप मोठं सरप्राईज असणार आहे तुझ्यासाठी. असं काही ज्याची तू कल्पना सुद्धा करणार नाहीस. तू ऐकलंस ना वेणा? आई मला किती काय काय बोलत होती ते. तिचा एक एक शब्द, एक एक वाक्य मला बोचत होतं. आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की ती जे काय बोलत होती ते सगळं खरं होतं. मला आजपर्यंत वाटत होतं मी त्यांच्याशी जे काही वागतो, जे काही खोटं बोलतो, सगळं त्यांना खरं वाटतं. तसं नाहीये. आता आधीपासून सगळं सगळं खरं माहित होतं. पण वीणा, त्यावरून ते मला कधी काही बोलले नाही. हो, असं काय करते? शांत व्हा बरं. अगं, मी आई बाबांविषयी किती वाईट विचार केले, किती किती नको नको ते प्लॅनिंग केले, वाईट बेत आखले. मी फार वाईट विचार केले वीणा. काय बोलताय तुम्ही? कसलं प्लॅनिंग? हे बघ, हे बघ, हे करायला निघालो होतो मी. काय विचार करताय तुम्ही? हा, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? नव्हतं, माझं डोकं ठिकाणावरच नव्हतं. त्यांचे पैसे हिरावून घेऊन त्यांना वृद्धाश्रमात टाकण्यासाठी हे वृद्धाश्रमाचे फॉर्म घेऊन आलो होतो मी. लक्ष्मी निवास